मुंबईच्या देवनार इथल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टिस मधील विद्यार्थी रामदास शिवनंदन यांना निलंबित करण्यात आले। त्याच्यावर देशविरोधी कारवाईत सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसतात। कोण आहे रामदास शिवनंदन, काय आहे नेमकं प्रकरण, आपण पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। मुंबईतील प्रसिद्ध टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच TISS वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कारण मुंबईच्या TISS मध्ये शिकणाऱ्या रामदास शिवनंदन यांचं निलंबन करण्यात आलंय। देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा ठपका रामदास शिवनंदन यांच्यावर ठेवण्यात आलाय। आता हे रामदास शिवनंदन कोण आहेत आणि त्यांच्या निलंबनाचं प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊया। रामदास शिवनंदन कोण, निलंबन प्रकरण काय? रामदास शिवनंदन केरळचे रहिवासी असून सध्या मुंबईत राहतात। रामदास PhD स्कॉलर असून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये शिकतात। रामदास शिवनंदन विद्यार्थी संघटना प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमचे महासचिव आहेत। रामदासने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या विरोधातील मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। 16 विद्यार्थी संघटनांचा संयुक्त व्यासपीठ युनायटेड स्टुडंट्स ऑफ इंडियाच्या बॅनरखाली हा मोर्चा निघाला होता। दिल्लीतील संसद भवनावर जानेवारीमध्ये हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सरकार विरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे। तसेच 26 जानेवारीला रामदासनं राष्ट्रीय पुरस्कार विजेता माहितीपट राम के नामचं स्क्रीनिंग सुद्धा ठेवलं होतं। राम के नाम हा माहितीपट विद्यार्थ्यांनी पाहावा असं आवाहन रामदासनं केल्याचा सुद्धा आरोप आहे। याच घटनांमधील सहभागावरून रामदास शिवनंदनवर देशविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आलाय। त्यामुळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं कारण देत रामदास शिवनंदनचं 2 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। ये सरकारी संस्थाएं प्रगतिशील विचार के ऐसे लोगों को तकलीफ देने की कोशिश कर रही है। अखिल भारतीय जनवादी महिला संगठन मांग कर रही है ये जो उन्होंने सस्पेंड का लेटर भेजा है वह पीछे लेना चाहिए और हमारे मूलभूत अधिकारों को, हमारे जनवादी अधिकारों को ऐसी संस्थाएं दबा नहीं सकती है। तर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी TISS मधील या घटनेवरून सरकारवरच हल्लाबोल केलाय। विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरलं जात असून सरकारची हुकुमशाही सुरू असल्याची टीका गायकवाड यांनी केली आहे। तिथे मुलं अभ्यास करतात, तिथे रिसर्च करायला येतात। जर एखाद्या माणसाचं म्हणणं एखाद्या गोष्टी म्हणून तर म्हटलं ना यांनी हुकुमशाही दहशतशाही सुरू केली। जो आम्ही म्हणेल तोच कायदा, आमच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, टीव्ही मध्ये काय दाखवायचं नाही, कोणी आवाज उचलायचा नाही। रोहित वेमुललाशी काय केलं तुम्ही? स्कॉलरशिप बंद करणार, नोकऱ्या बंद करणार, तुम्ही सरकारी नोकऱ्या बंद करणार, प्रायव्हेटायझेशन करणार आणि त्याचा फायदा कोणाला मिळणार? लोकांनी पण जागरूक होण्याची खूप आवश्यकता आहे। या वेळेचं इलेक्शन जे आहे ते फक्त इलेक्शन नाहीये, ते हे संविधान वाचवणारे आणि लोकशाही वाचवणारे इलेक्शन असं माझं मत आहे। टील्सने विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचं स्वागत याचं खरं कारण हेच आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, पण इथे तर आंदोलनं केली जात आहेत आणि आंदोलन करत असताना संस्थेच्या नावाचा दुरुपयोग केला गेला आणि त्यामुळे संस्थेच्या नावाचा उपयोग करणं, दुरुपयोग करणं हे कुठल्याही परिस्थितीत क्षम्य नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवरची कारवाई ही अत्यंत स्वागतार्ह आणि योग्य अशा स्वरूपाची कारवाई आहे। निलंबनाच्या कारवाईनंतर रामदास शिवनंदन यांच्यासोबत पुढारी न्यूजनं संपर्क साधला। मात्र कायदेशीर प्रक्रियेमुळे आपण माध्यमांशी संवाद साधू शकत नाही असं रामदासने स्पष्ट केलं। तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची बाजू सुद्धा समजून घेण्याचा पुढारी न्यूजनं प्रयत्न केला। या संपूर्ण प्रकरणी आता विद्यार्थ्याला त्याची बाजू मांडण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी दिलेला आहे
आणि या कालावधीत त्याला त्याची लिगल बाजू जी आहे मांडायची आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस या विद्यार्थ्याला नोटीस दिलेली आहे त्यावेळेस त्या नोटीसमध्ये थेट मिसकंडक्ट बिहेवियर अँड अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीज असा उल्लेख जो आहे तो स्वतः संस्थानाकडूनच केला गेलाय। सामाजिक न्यायासह अनेक सामाजिक प्रश्नांवर संशोधन आणि अभ्यास करणाऱ्या याच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्राच्या धोरणाविरोधात आवाज उठवल्यानं एका विद्यार्थ्याचं निलंबन झालंय। त्यामुळे आता एक नवी समस्या समोर आली आहे। या राजकारणाचा नवा मुद्दा झाला तर आश्चर्य वाटायला नको। अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।